नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. भावाला चुकूनही या रंगाची राखी बांधू नका. तर पंचांगानुसार 25 जुलैपासून श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे. तसंच श्रावणाचा हा सण जो आहे हा श्रावण महिन्यात 9 ऑगस्ट वार शनिवारी या दिवशी आलेला आहे. भाऊ व बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेल्या या सणाला बहीण व भावाच्या मनगटावर राखी बांधत असते. त्याला दीर्घ आयुष्य व सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देत असते. म्हणून या दिवशी राखी कोणती बांधावी व या रंगाची राखी चुकूनही बांधू नये. आणि इथे एक नारळ अर्पण करताना आपल्याला त्या नारळाला अशी एक वस्तू बांधायची आहे. ही वस्तू बांधल्याने आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये संकट येणार नाही, कोणत्याही गोष्टीमध्ये त्रास होणार नाही, त्याचबरोबर घरात सुख समृद्धी नांदेल. संकट विघ्न हे जे आहे त्याच्या मागे लागणार नाही. त्याचबरोबर या रंगाची लाल रंगाची राखी या दिवशी चुकूनही आपल्याला भावाला बांधायची नाही. कारण काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नमः किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये भाऊ बहिणीच्या सुख व समृद्धीसाठी रक्षाबंधनासाठी अनेक उपाय आणि नियम सांगितले गेलेले आहेत. यामध्ये राशीनुसार राखी बांधणे याचा देखील समावेश आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या शुभ मुहूर्तावर राखी बांधावी. राहू काळामध्ये चुकूनही आपल्याला राखीही बांधायची नाही, ज्यामुळे आपल्या भावावर दुष्परिणाम व्हायला लागतो, अन्यथा त्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम व्हायला लागतात. संकट व त्रास यापासून दूर राहावे आपल्या भावाला. त्याचबरोबर कोणत्याही समस्या त्याच्याबरोबर येऊ नये. त्याच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये व कोणत्याही समस्या असेल त्या दूर व्हाव्या. तर आता पाहूयात की ज्योतिषशास्त्रामध्ये असं का सांगितलं गेलेलं आहे की या रक्षाबंधनाच्या दिवशी लाल रंगाची राखी चुकूनही बांधायची नाही. तर लाल रंगाची राखी का बांधू नये याचा दुष्परिणाम जो आहे हा आपल्या भावावर होणार आहे. म्हणून या वर्षामध्ये जे 2025 हे वर्ष जे आहे ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं गेलेलं आहे की प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही 2025 जोडता तेव्हा एकूण संख्या 9 येते. 9 या अंकाचा स्वामी मंगळ आहे, म्हणून त्याला मंगळाचं वर्ष म्हटलं जाते. मंगळ हा धैर्य, आत्मविश्वास, ऊर्जा आणि क्रोध यांचा ग्रह म्हटला गेलेला आहे. तसेच लाल रंग मंगळाचं प्रतिनिधित्व करत असतो. असं म्हटलं जाते की मंगळाच्या या वर्षी तुमच्या भावाला लाल राखी बांधल्याने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो किंवा काही नुकसान होऊ शकते. त्यांना प्रत्येक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी राहत नाही, घरात अखंड लक्ष्मी नांदत नाही, प्रत्येक कामामध्ये अपयश येणे. म्हणून या रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही लाल रंगाची राखी जी आहे ती आपल्या भावाला चुकूनही बांधायची नाही. अशी चूक केल्यास दुर्दैव येऊ शकते. म्हणून यावर्षी रक्षाबंधनावर तुमच्या भावाला लाल रंगाची राखी चुकूनही बांधू नका. तर म्हणून आपल्या भावाला जेव्हा बहीण राखी बांधत असते त्यावेळेमध्ये आपल्याला लाल रंगाची साडी आवर्जून घालायची आहे, पण भावाला चुकूनही लाल रंगाची राखी बांधायची नाही. त्याचबरोबर या दिवशी कला व धागा तुम्ही बांधू शकता, पण राखी लाल रंगाची नसावी किंवा धागा लाल रंगाचा नसावा. त्याचबरोबर या दिवशी भावाला हिरव्या रंगाची जी राखी आहे, जो हिरवा रंगाचा धागा आहे तोच बांधावा, ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मकता यायला लागेल व कोणत्याही कामामध्ये त्यांना अपयश येत असेल तर प्रत्येक कामामध्ये त्यांना यश येऊ लागेल. जर त्यांच्या प्रत्येक कामामध्ये समस्या अडचणी उद्भवू लागत असेल तर प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळेल. म्हणून हिरव्या रंगाची राखी जी आहे ती भावाला या रक्षाबंधनाच्या दिवशी आवर्जून बांधावी. या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या भावाला आंघोळ घालायची आहे. त्याचबरोबर एका पाटावर भावाला बसवायचं आहे. तर रक्षाबंधनासाठी थाळी सजवायची आहे. थाळीमध्ये दिवा, राखी, अक्षता, कुंकू, गंध, फुले घ्यायची आहे. मिठाई तुम्ही पेढा घेऊ शकता किंवा साखर घेतली तरीही चालेल. तर राखी बांधताना बहिणीने भावाला सुख, शांती आणि दीर्घ आयुष्य लाभो अशी मनोमन प्रार्थना देखील देवाजवळ करायची आहे. तर रक्षाबंधनाच्या दिवशी भावासाठी बहिणींनी घरीच गोडाचा पदार्थ तयार करावा आणि भाऊला खाऊ घालावा आणि आपल्या भावाला खाऊ घालायचे आहे. म्हणून श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधन साजरी केले जाते. म्हणून यंदा पौर्णिमा तिथी 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर
9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:21 ही तिथी समाप्ती होणार आहे. म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरं करायचं आहे. आणि या दिवशी भद्रकाळ जो आहे, तर भद्रकाळामध्ये रक्षाबंधन साजरं करणं अशुभ मानलं जाते. त्यामुळे या काळात आपल्या भावाला राखी बांधू नये. मात्र यंदा रक्षाबंधन काळात भद्राचं सावट नसल्यामुळे दिवसभर हा सण जो आहे हा शुभ मुहूर्त आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाला प्रेमाने बांधलेली राखी 24 तासानंतर काढू शकता. तसेच जन्म अष्टमीच्या दिवशीही तुम्ही राखी काढू शकता. काही लोक रक्षासूत्र म्हणून जोपर्यंत राखी निघत नाही तोपर्यंत राखी अशीच ठेवतात. जेव्हा निघेल तेव्हा ही राखी काढत असतात. तर असं म्हटलं जाते की भद्रकाळामध्ये चुकूनही राखी का बांधत नसतात. याचं महत्त्व काय आहे, नियम काय आहेत. तर पौराणिक मान्यतेनुसार असं म्हटलं गेलेलं आहे की भद्रा भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे. तसंच शनिदेवाची बहीण म्हणून ओळखली जाते. मान्यतेनुसार भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे एक आख्यायिका आहे. त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्रकाळात त्यांच्या बहिणीने राखी बांधली होती. भद्रकाळामध्ये राखी बांधल्याने रावणाचा अकालीन मृत्यू झाला होता. भद्रकाळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले गेलेले आहेत. अशा स्थितीमध्ये या श्रद्धेला मानून किंवा या आधारे जेव्हा जेव्हा भद्रकाळ लागतो तेव्हा बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधत नाही. तो काळ लोटल्यानंतर गेल्यानंतर राखी बांधत असते. सर्वात प्रथम राखी बांधल्यानंतर भावाची आरती करावी. त्यांना अक्षदा कुंकू ओलं करून लावायचं आहे. डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवायचे आहे. दिवा घेतलेला असेल, कणकेचा किंवा साधा तुपाचा दिवा घेतलेला असेल तर त्याने 5 वेळा ओवाळून घ्यायचा आहे भावाला. अक्षदा कुंकू लावल्यानंतर त्यानंतर भावाला आपल्याला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. चॉकलेट किंवा तुम्ही पेढा खाऊ घालू शकता. त्यानंतर भावाने बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन नक्की द्यावे. त्यानंतर आपल्या भावाने बहिणीला ही भेटवस्तू एखादी द्यायची आहे. त्यांच्या आवडीची भेटवस्तू आवर्जून द्यावी. आता राखी शुभ मुहूर्तावर अवश्य बांधावी. यामुळे शुभ परिणाम जे आहे ते दोघांच्या आयुष्यामध्ये येत असतात. रक्षाबंधन हा आनंदाचा आणि उत्सवाचा सण आहे. त्यामुळे या उत्सवाने आवर्जून साजरा करायला हवा. तर काही या दिवशी चुकूनही कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. तर पहा, रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये भांडण तंडण होईल किंवा पती पत्नीमध्ये वाद होईल असं वागू नये. कारण हा एक पवित्र सण म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर या दिवशी नकारात्मक बोलणे किंवा गैरसमज किंवा मनामध्ये कोणतेही नकारात्मक भावना ठेवू नये. अपवित्र किंवा नकारात्मक गोष्टीपासून अवश्य दूर राहावे. त्याचबरोबर उधार घेतलेली राखी भावाला बांधणे योग्य नाही. म्हणून या दिवशी आवर्जून पैसे स्वतःचे खर्च करून राखी बांधावी भावाला. आणि जुन्या भांडणाच्या किंवा वाईट घटना आठवणे टाळावे. रक्षाबंधनाच्या दिवशी आवर्जून आपल्या भावाला अशाच पद्धतीने राखी बांधावी. म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी पहिल्याच दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या घरातील आपण देवांना गुरु मानलेला आहे किंवा आपले जे गणपती बाप्पा आहेत तर त्यांना अक्षदा टिळा त्याचबरोबर ओवाळून अगरबत्ती धूप लावून मिठाई अर्पण करून यानंतर राखी सर्वात प्रथम देवाला ठेवावी आणि त्यानंतर आपल्या भावाला राखीही बांधायची आहे. तर आपल्या हिंदू रीतिरिवाजामध्ये पूजा विधी दरम्यान डोके झाकले जाते. म्हणून आपल्या भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याचे डोके रुमाल किंवा एखाद्या टोपीने झाकावे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आधी भावाला कुंकाचा टिळा आणि अक्षदा लावत असतात आणि नंतर त्यांना राखी बांधतात. मात्र अक्षदा लावताना तुटलेला तांदूळ नसावा, आवश्यक अखंड तांदूळ असावा. असा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे. तर पहा, राखी बांधताना भावाने रक्षासूत्रात 3 गाठी बांधल्या पाहिजेत. या गाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते. तर शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की भावाला नेहमी उजव्या हातात राखी बांधावी. कारण जो उजवा हात आहे हा कर्माशी संबंधित असतो. त्यामुळे या हातावर राखी बांधणे अत्यंत शुभ मानले जाते. की बांधत असताना चुकूनही भावाचे तोंड दक्षिण दिशेला नसावे. कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा म्हणून ओळखली जाते. म्हणून पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड येईल अशाच पद्धतीने आपल्याला राखीही बांधायची आहे.
हा सण जो आहे हा भाऊ आणि बहिणीतील नातं मजबूत करत असतो आणि एकमेकावरील प्रेम आणि विश्वासाचा सण म्हणून ओळखला जातो. चांगल्या काळात आनंद वाटून घेण्याचा आणि वाईट काळात एकत्र राहण्याची प्रतिज्ञा करण्याचा हा दिवस असतो. म्हणून भावानेही वचन द्यावे की बहिणीला कधीही न सोडावे. त्याचबरोबर वाईट काळामध्ये बहिणीनेही भावाला साथ द्यावी. कोणत्याही काळामध्ये एकमेकाचं अतूट जे नातं आहे ते नेहमी टिकून राहावं. जर तुमचा मोठा भाऊ असेल तर राखी बांधल्यानंतर अवश्य पाया पडाव्यात. राखी बांधण्यापूर्वी गंगाजल किंवा गाईचे तूप लावून ती शुद्ध करावी. यामुळे रक्षासूत्र देवी ऊर्जेने भरत असते आणि भावावर येणारा कोणताही धोका आवर्जून टळत असतो. आता ह्या 5 गोष्टी या दिवशी चुकूनही करू नका. तर पहा, या शुभ प्रसंगी चुकूनही काळ्या कपड्याचे वापर जे आहे ते करू नका. काळ्या कपडे चुकूनही घालायचे नाहीत. या दिवशी आंबट किंवा कडू पदार्थ खाणे टाळावे. त्याचबरोबर या दिवशी कारल्याची भाजी असेल किंवा कांदा लसूण असेल असे पदार्थ जे आहे ते खाऊ नये. या दिवशी मांसाहारी पदार्थ चुकूनही खायचा नाही. तर राखी बांधण्यापूर्वी गोड पदार्थ खाऊ भावाला घालणे हे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी भाऊ आणि बहिणीच्या कोणत्याही प्रकारचा वादविवाद किंवा भांडणे तंडणे होऊ देऊ नका. तसेच राखी बांधण्यासाठी तुमच्या भावाच्या घरी रिकाम्या हाताने चुकूनही जायचं नाही. पूजा थाळीमध्ये आवर्जून राखी, मिठाई, दिवा, तांदूळ आणि फुले घेऊन जावे. तसेच भावाने आपल्या बहिणीला रिकाम्या हाताने परत पाठवू नये. बहिणीला पीस तरी द्यावा किंवा पैसे तरी द्यावे किंवा चॉकलेटचा बॉक्स तरी द्यावा किंवा त्यांना जी वस्तू आवडते ती तरी द्यावी. रक्षाबंधन हा सण नातेसंबंधांना जोपासण्याचा सण म्हणून ओळखला जातो. त्याला ओझे किंवा कर्मकांड समजू नका. या दिवशी मनापासून भेटा. मोकळ्या मनाने आपल्या भावाला किंवा आपल्या बहिणीला मनाने बोला आणि छोट्या गोष्टी मोठ्या गोष्टी होण्यापासून राखाव्यात. अनेक भावना एका धाग्याशी जोडल्या जातात. रक्षाबंधनाचा दिवस जो आहे घरातील वातावरण आनंद होण्यासाठी आणि हास्य आणि प्रेमाने भरलेले ठेवावे. परंतु कधीकधी आपण काही छोट्या चुका करत असतो. म्हणून या दिवशी चुकूनही भाऊ आणि बहिणीमध्ये वाद होईल असं वागू नये. जिथे भूतकाळातील गोष्टी विसरल्या जातात, फक्त आनंद वाटला जातो. या दिवशी तामसिक अन्न जसे की कांदा लसूण किंवा मांसाहारी अन्न खाणे टाळावे. असं म्हटलं जाते की यामुळे घरामध्ये आपल्या नकारात्मकता वाढत असते आणि नातेसंबंध बिघडू लागतात. रक्षाबंधनाच्या दिवशी फक्त सात्विक अन्न खावावे जेणेकरून आपलं मन प्रसन्न राहील. मनामध्ये शांततेचे विचार येतील आणि मनामध्ये कोणतेही वेगळे विचार येणार नाही. रक्षाबंधनाला लाल, पिवळा किंवा पांढरा असे शुभ रंग घालावेत. या रंगाची साडी तुम्ही परिधान करावी. या दिवशी काळे कपडे घालणे टाळावे. या दिवशी तेजस्वी आणि सुगंधित रंग सकारात्मक लहरी निर्माण करत असतात. या नियमांचं पालन करावं. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.